प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर 1,32,000चं कर्ज. नागरिकांवरील आर्थिक ताणात लक्षणीय वाढ. कर्जाचा बोजाही वाढणार, व्याजातही वाढ. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीसाठी मोर्चात मोठ्या संख्येनं सर्वपक्षीय लोक सहभागी. आमच्या महादेवी हत्तीला परत द्या अशी मागणी. ठाण्यातील बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा. आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा बॅनर. ठाकरे बंधूंसह सुप्रिया सुळे, राहुल गांधींचा एकत्र फोटो. अमरावतीच्या मेळघाटात महसूल सप्ताहाचं आयोजन. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश. आदिवासी बांधवांना 2500 जातीच्या प्रमाणपत्राचं वाटप. नवी मुंबईतील तुर्भे या ठिकाणी पिण्यासाठी गढूळ पाणी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू. वारंवार तक्रार करूनही गढूळ पाणी येत असल्याचं चित्र. पालघरच्या वेवूर या ठिकाणी कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांवर घातली गाडी. कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीची दादागिरी. महिला कंडक्टरनं केली विद्यार्थिनीला मारहाण. यवतमाळ पुसद बस स्थानकाजवळील घटना. तिकीट देण्यावरून झाला होता वाद. प्रॉपर्टीच्या तणावातून एका व्यावसायिकाचा मृत्यू. व्यवहाराच्या तणावामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. बीडच्या अंबाजोगाईमधील धक्कादायक घटना. गोरेगावमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांची धाड. विदेशी ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग. शाळकरी मुलीचं अपहरण करत विनयभंग. 3 आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर. पाम बीच रोडवर स्टंटबाजी करताना तरुणांचा व्हिडिओ व्हायरल. स्टंटबाजी केल्यानं नागरिकांमध्ये संताप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.